बिहारमधून थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे। विवाहित महिलेची तिच्या सासरच्यांनी निर्घृणपणे हत्या केली आहे। धक्कादायक म्हणजे तिचा मृतदेह शौचालयाच्या टाकीत आढळून आला आहे। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून महिलेच्या पतीला आणि सासूला बेड्या ठोकल्या आहेत। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे। वृत्तानुसार बिहारच्या असरगंज पोलीस ठाणे हद्दीतील साजुआ गावातील कुशवाह टोला येथे ही घटना घडली आहे। मृत महिलेचे नाव अनिशा भारती असे आहे। साजुआ येथे राहणाऱ्या आशिष कुमार याच्याशी 2 वर्षापूर्वी तिचा प्रेमविवाह झाला होता। अनिशा, तिचे पती आणि सासरच्या लोकांमध्ये बऱ्याच काळापासून वाद सुरू असल्याचं सांगण्यात येते। अनिशा माहेरी गेली होती। 6 मार्चला ती सासरी परतली, पण त्यानंतर अनिशाच्या पालकांना तिची कोणतीही खबर समजली नाही। त्यांना तिची चिंता वाटू लागली। यासाठी तिच्या माहेरच्यांनी तिचं सासर असलेलं साजुआ गाव गाठलं, पण तिथे त्यांना अनिशाबद्दल काहीच माहिती समजली नाही। आपल्या मुलीची कोणतीच खबर नसल्याने तिचे आईवडील चिंतेत बुडाले। त्यांनी असरगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। तक्रारीची दखल घेत पोलिसांनी अनिशाच्या पतीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली, परंतु आशिषने पत्नीच्या सासरी परतण्याच्या गोष्टीला नकार दिला आणि अनिशा कोणासोबत तरी पळून गेली आहे असं त्यानं पोलिसांना सांगितलं। यानंतर तिचे पालक निराश होऊन घरी परतले। त्यानंतर 9 मार्चच्या रात्री एका शेजाऱ्याने अनिशाच्या पालकांना फोन करून सांगितलं की आशिषने अनिशाची हत्या करून तिचा मृतदेह शौचालयाच्या टाकीत फेकून दिलाय। ही माहिती मिळताच मृताच्या कुटुंबियांनी तात्काळ पोलीस ठाणं गाठलं। पोलिसांना घटनेची माहिती दिली। पोलिसांनी तातडीने कारवाई करत आशिषच्या घरावर छापा टाकला आणि शौचालयाच्या टाकीतून मृतदेह ताब्यात घेतला। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पती आशिष कुमार आणि त्याच्या आईला अटक केली आहे।